लाडक्या बहिणीसाठी नवे नियम, लाभार्थी इन्कम टॅक्सच्या रडारावर अपडेट आले समोर. व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. सरकारकडून आता नवे नियम लागू केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात दिला जाणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अपात्र लाभार्थ्यांना लाभ सोडण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलेलं आहे. आतापर्यंत 5.5 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. दरम्यान सरकारकडून आता नवे नियम लागू केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात दिला जाणार आहे. तर 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या योजनेचा लाभ घेता येणार नाही, याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात दिला जाणार आहे. मात्र लाडक्या बहिणीचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्यास लाभ मिळणार नाही. ज्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेतून वगळण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. लाडक्या बहिणीचं इन्कम टॅक्स रेकॉर्ड तपासलं जाणार आहे. दरवर्षी जून महिन्यात KYC करावी लागणार आहे. उधळपट्टी लगाम घालण्यासाठी योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती समजते. आता नवे नियम काय काय झालेत आपण बघूया. दरवर्षी जून ते जुलैमध्ये KYC करणं अनिवार्य आहे. लाभार्थी यात आहे की नाही याची तपासणी होणार. 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असल्यास लाभ मिळणार नाही. लाडक्या बहिणीचं इन्कम टॅक्स रेकॉर्ड तपासण्यात येणार. जिल्हा स्तरावरून फेरत तपासणी करून त्यांना अपात्र ठरवण्यात येणार आहे.